माहीत नाही रात्रीचे किती वाजले होते तेव्हा आत्याला खोलीत पावलांचा आवाज जाणवला. सुरुवातीला तिला वाटले की हा तिचा भास आहे आणि ती दुसऱ्या कुशीवर वळली. पण जेव्हा कोणीतरी तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला तेव्हा ती घाबरून उठून बसली. डोळे उघडल्यावर तिला दिसले की एक मुखवटा घातलेला माणूस तिच्यावर वाकलेला आहे आणि त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला आहे. मी एकटी आहे. त्यामुळे तुझ्या फायद्यासाठी काहीही चुकीचं करू नकोस, नाहीतर त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. त्या माणसाने आपला मुखवटा काढून आद्याच्या डोळ्यांवर हात ठेवला आणि तिच्या उजव्या गालाला स्पर्श करत आपले ओठ तिच्याजवळ नेले. आद्या या घाणेरड्या आणि किळसवाण्या स्पर्शासाठी तयार नव्हती. तिने हालचाल करून त्या माणसाकडे पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्याने पुन्हा आपला चेहरा मुखवट्याने झाकला आणि तो तिच्यापासून दूर गेला. तू कोण आहेस? शिवा. आद्याने शिवांशला हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधीच तो माणूस खिडकीतून बाहेर पळून गेला. शिवांश राजपूत आद्याचा हात धरून तिला बागेत घेऊन जात असताना जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबामधून जणू एक संगीतमय लय निर्माण होत होती. आत्याच्या केसांवर पाणी मोत्याप्रमाणे चमकत होते आणि ती त्यात भिजत होती. आनंद आणि भावनांनी भारावून गेलेला शिवांश तिच्याकडे पाहत तिचा हात धरून म्हणाला, मी तुला सांगितलं होतं, रोमॅन्टिक सहलीला जाण्यापेक्षा पावसात चिंब भिजणं जास्त रोमांचक आणि सुंदर आहे. तो तिच्याजवळ झुकला आणि इतक्या उत्साहाने कुजबुजला की आद्या त्याचा हात सोडू शकली नाही. हो, मला मान्य आहे, पण आता मला आत जाऊ दे. जर कोणी आपल्याला पाहिलं तर खूप वाईट होईल. तिने शिवांशपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिला सोडले नाही. त्याने आद्याला स्वतःच्या जवळ ओढून तिचा प्रयत्न हाणून पाडला. यात वाईट काय आहे? तू माझी बायको आहेस आणि तुझ्यासोबत वेळ घालवण्याचा मला हक्क आहे, तो थोड्या अधिकारानेच म्हणाला. तेव्हा आद्याने प्रेमाने त्याचा चेहरा धरला आणि त्याच्या कपाळावरून ओले केस बाजूला केले. सगळे हक्क तुझेच आहेत, पण आपलं नुकतंच लग्न झालं आहे, त्यामुळे निरोपापर्यंत धीर धर. नाहीतर असंही होऊ शकतं की मी निरोपालाच नकार देईन, आद्या खोडकरपणे म्हणाली. तेव्हा शिवांश हसला. तू कोणत्या सुखाला नकार देणार? मी तुला जबरदस्तीने उचलून घेऊन जाणार. हा तर फक्त एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्याचा प्रवास आहे. तसंही माझा या जुन्या चालीरीतींवर विश्वास नाही. लग्न झाल्यावर निरोप घेण्यात काय अशुभ आहे? पण मी माझ्या आईला हे कसं समजावून सांगू? तिच्या मनात फक्त एक शंका आहे. पंडितजी म्हणाले आहेत की आधी लग्न होईल आणि 6 महिन्यानंतरच निरोप देऊन तुला माझ्या खोलीत येता येईल, पण तिला कळतच नाही हे माझ्या जीवाचा धोका आहे. आता सांग, यावर बोलण्यासारखं काही आहे का? तुला कसं माहीत नसेल, पण मी तुझ्याशिवाय हे दिवस कसे घालवतोय हे फक्त मलाच माहीत आहे, शिवांश रागाने म्हणाला, कारण तो आता आद्यापासून दूर राहण्याच्या स्थितीतच नव्हता. शिवांशचे शब्द ऐकून तिने तिचा हात सोडला आणि आत पळू लागले. आद्या, यार थोडा वेळ थांब. शिवांशने तिचा हात धरून तिला आत जाण्यापासून थांबवले. मग चेहऱ्यावर लाजाळू हास्य आणून ती त्या व्यक्तीकडे पाहू लागली ज्याला तिने खूप पूर्वी आपले हृदय दिले होते. मला थंडी वाजते शिवांश इथे, आणि उद्या सकाळी माझा पेपरही आहे. जर मी आजारी पडले तर माझा पेपर चुकणार, म्हणून मला जाऊ दे. मी तुझ्यासाठी छान चहा बनवते. तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण शिवांश तिच्या लाजाळू चेहऱ्याकडे पाहून हसला. तू माझ्यापासून इतकी दूर का पळत असतेस? मी तुला काही खाऊन टाकणार नाही, तो म्हणाला आणि आद्याने त्याला छातीवर मारून दूर ढकलले. तू निर्लज्ज आहेस. तू स्वतःला मारशील आणि मलाही मारून टाकशील. आता मध्यरात्र झाली आहे आणि तुला माझ्या तब्येतीची अजिबात पर्वा नाही. मी तुला सांगते की उद्या माझा परीक्षा आहे, तरीही तुला त्याचा काहीही फरक पडत नाही, ती खोट्या रागाने म्हणाली. शिवांश पुढे सरकला. त्याने त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकवले आणि तिचे चुंबन घेतले. आता जा, मला फक्त आराम मिळवायचा होता. शिवांशने तिला जाऊ दिले आणि ती त्याच्याकडे रागाने बघत आत गेली. उफ, या वेड्या माणसाने माझं डोकं गोंधळात टाकलंय आणि माझ्या हृदयावर ताबा मिळवलाय. ती हलकेच हसून खोलीत शिरली आणि खिडकीजवळच्या गुलाबांच्या गुच्छांवर नजर पडताच सहजपणे पुटपुटली. तो पांढऱ्या गुलाबांचा एक सुंदर गुच्छ होता, ज्यात एक लाल गुलाब उठून दिसत होता. आद्याने आश्चर्याने आपल्या खोलीत इकडे तिकडे पाहिले. मग तो गुच्छ उचलला आणि पाहिले की आतल्या कार्डवर माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे असे लिहिले होते. हा गुच्छ कोणी पाठवला आहे हे समजायला तिला क्षणभर वेळ लागला. मग तिला शिवांची आठवण झाली. त्याची आठवण होताच तिच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित उमटले. हा माणूस पूर्णपणे वेडा झाला आहे. स्वतःला नशीबवान समजून ती त्या गुच्छातील लाल गुलाबाचा सुगंध घेऊ लागली. तर खिडकीच्या पलीकडे उभा असलेला मुखवटा घातलेला माणूस
तिच्या त्या कृतीकडे आपल्या गडद तपकिरी डोळ्यांनी पाहत हसत होता. हे काय बनवलं आहेस? तू आयुष्यभर प्रयत्न केलेस, पण तरीही तुला अजूनही नाश्ता कसा बनवायचा हे माहीत नाही. हे उचल आणि पुन्हा बनव. तिच्यासमोर ठेवलेला बटाट्याचा पराठा मागे ढकलत ती गर्वाने म्हणाली. पेपरला उशीर होत असलेली आद्या तिच्याकडे हताशपणे पाहत होती. मी खूप मनापासून बनवला आहे आंटी. कृपया प्लीज हाच खा ना. मला पेपरला उशीर होतोय, ती गयावया करत म्हणाली आणि सरलाजींच्या डोळ्यात रागाची चमक आली. हे मला अजिबात आवडलं नाही. मीठही नीट नाही आणि बटाटेही नीट शिजलेले नाहीत. मी वेडी आहे असे तुला वाटतं का? हे उचल आणि नवीन पराठा बनव. सरलाजींनी तिला पुन्हा निर्दयीपणे आज्ञा दिली आणि तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पराठा घेऊन मागे वळली. पण समोरून आलेल्या शिवांशने तिच्या हातातून ट्रे घेतला आणि एक घास तोंडात टाकला. किती छान बनवला आहे आई. तू या निरागस मुलीच्या मागे का लागली आहेस? जा आणि तयार हो. मी ऑफिसला जाताना तुला युनिव्हर्सिटीपर्यंत सोडेन. एका क्षणात तिची समस्या सोडवून शिवांश पराठा खाऊ लागला. आद्या पटकन आत धावत गेली. शिवांश, तू तिला खूप लाडावून ठेवलंयस. तुझ्या आग्रहामुळेच मी तिला सून बनवलं. नाहीतर समाजातल्या प्रत्येक मुलीला तुझ्याशी लग्न करायचं होतं. पण तुला ही अनाथ सोडून दिलेली मुलगी आवडली, जिला कपडे कसे घालायचे, कसं उठा बसायचं आणि कसं राहायचं हे सुद्धा माहीत नाही. आद्या निघून गेल्यावर लगेच सरलाने आपला राग व्यक्त केला. जर तू तिला सून बनवलं आहेस तर तिचा मनापासून स्वीकार कर. आणि आई, मी मान्य करतो की ती समाजातल्या इतर मुलींसारखी फॅशनेबल आणि नीटनेटकी नाही, पण तरीही ती त्या सगळ्यांमध्ये सर्वात गोंडस आणि निरागस दिसते. आणि हाच निरागसपणा तिला इतरांपेक्षा वेगळं बनवतो. ती आहेच तशी. त्यामुळे तू तिच्यावर संशय घेऊ नकोस. आणि स्वयंपाकघराबद्दल बोलायचं झालं तर ती हळूहळू शिकेन. तोपर्यंत आपण तिच्या हातचे कच्चे पराठे खाऊ शकतो. तो आईला समजावत मोठ्या आवडीने आद्याचा अर्धवट भाजलेला पराठा खात होता. तू तिच्या प्रेमात वेडा झाला आहेस, सरलाजी म्हणाल्या आणि हसल्या. नवऱ्याने बायकोच्या प्रेमात वेडे असायलाच पाहिजे. आणि सांग बघू, तू आमचं निरोप समारंभ कधी करणार आहेस? तुझ्या पंडितजींच्या सल्ल्यानुसार 6 महिने आधीच उलटून गेले आहेत. शिवांशने त्याला जे काही विचारायचे होते ते विचारले आणि सरलाजींच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव उमटले. आता निरोपाचा विचारही करू नकोस हं. तसेही तुझे वडील पुढच्या वर्षी युरोपला जाणार आहेत. ते आल्यावरच आपण निरोपाचा विचार करू. सध्या तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. जेव्हा तिने कठोरपणे नकार दिला तेव्हा त्याने खांदे उचकवले. ठीक आहे आई, जशी तुझी इच्छा. त्याने वाद घातला नाही. चल तर मग. तेवढ्यात आद्या आपला दुपट्टा सावरत बाहेर आली आणि शिवांश तिच्याकडे एकटक पाहू लागला. ती त्याला प्रत्येक रूपात सुंदर दिसत होती. हो चल, पण तू अजून नाश्तासुद्धा केलेला नाहीस. हे सोबत घेऊन जा. वर्तमानपत्रात शिवांशने टोस्ट गुंडाळला आणि आद्या हसली. तो नेहमीच तिची अशी काळजी घ्यायचा आणि त्यामुळे आद्याला अभिमान वाटायचा. ती बाईकवर शिवांच्या मागे बसून थंड वाऱ्याचा आनंद घेत होती. तेव्हा शिवांशने बाईक फुलांच्या दुकानावर थांबवली आणि 1 मिनिटासाठी खाली उतर, मी लगेच येतो. शिवांशने तिला खाली उतरण्याचा इशारा केला, पण ती बसूनच राहिली. काल रात्री तू मला एवढी फुलं दिलीस, आता अजून का आणतोयस? आणि मला परीक्षेला उशीर होतोय, प्लीज लवकर कर, आद्या चिडून म्हणाली. आणि शिवांशने मान वळवून आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. कोणती फुलं? मी तुला काल रात्री काहीच दिलं नाही. आद्याच्या बोलण्याने त्याला खरंच आश्चर्य वाटले. खोटं बोलू नकोस. काल रात्री तू माझ्या खोलीत एवढी पांढरी फुले ठेवली होतीस आणि त्यात एक लाल गुलाबही होतं आणि त्या कार्डवर आय लव्ह यू असंही लिहिलं होतंस. आद्याने तक्रारीच्या स्वरात त्याला आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आणि शिवांश हसला. हे तुला स्वप्नात दिसलं असेल हं? कारण मी तुझ्या खोलीत कोणतीही फुलं ठेवलेली नव्हती. काल रात्री झालेल्या पावसाचा परिणाम आहे की तू मला स्वप्नातही पाहत आहेस. हा हा. आद्याच्या बोलण्यावर थट्टा करून त्याने बाईक सुरू केली होती. ते स्वप्न नव्हतं शिवांश, मी ती फुलं खरंच पाहिली. मी घरी पोहोचल्यावर तुला दाखवेन. पण जर तू ती ठेवलीच नव्हतीस तर माझ्या खोलीत ती फुले कोणी ठेवली असतील? यावेळी आद्याला काळजी वाटू लागली. पुरे कर माझ्या प्रिये, आणि मला स्वप्नात पाहण्याऐवजी प्रत्यक्षात माझ्याजवळ राहा. तसंही मला आजकाल ऑफिसमध्ये काम करण्याची इच्छाच होत नाहीये. शिवांशने तिचे बोलणे गांभीर्याने घेतले नाही. गप्प बस, मी तुझ्याशी गंभीरपणे बोलते आणि तू थट्टा करतोयस. तू नेहमी माझे बोलणे असेच घेतोस. तू याला एक विनोद म्हणून सोडून दे. मी खरंच सांगते शिवांश, माझ्या खोलीत फुलं होती. ती रागाने रडण्याच्या बेतात होती. ठीक आहे ठीक आहे, आपण घरी गेल्यावर हा प्रश्न सोडवू. आता काळजी करू नकोस आणि परीक्षा चांगली दे. तिच्या युनिव्हर्सिटीसमोर बाईक थांबवत शिवांश असं म्हणाला आणि तिने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि ती आत निघून गेली.
संध्याकाळी रिक्षातून धक्के खात ती घरी पोहोचली तेव्हा स्वयंपाकघरात भांड्यांचा ढीग पाहून तिचं स्वागत झालं. तिने कपडे बदलले आणि स्वयंपाकघरात कामाला लागली आणि मग रात्रभर व्यस्त राहिली. आज सरलाची मैत्रीण तिच्या मुली आणि मुलासोबत येणार होती, म्हणून सरलाजींनी तिला तिच्या मैत्रिणीचा आवडता पदार्थ बनवायला लावला होता. नमस्कार मिसेस शिवांश, काय चाललंय? जेवण बनवून झाल्यावर ती भांडी घासत होती तेव्हा शिवांशने मागून तिच्या कानात काहीतरी कुजबुजले आणि ती रागाने भांडी सोडून त्याच्याकडे वळली. मी भांडी घासते हे तुला दिसत नाही का? युनिव्हर्सिटीतून परत आल्यापासून मी कामातच व्यस्त आहे. माझा हात दोनदा भाजला आहे, पण इथे कुणालाच परवा नाही. आणि तू आज इतक्या लवकर का आला आहेस? नक्कीच सरला आंटीने तुला आशाच्या येण्याबद्दल सांगितले असेल, म्हणूनच तू धावत आला आहेस. म्हणतात ना, पुरुष नेहमीच बेवफा असतात. आपला सगळा राग शिवांशवर काढून ती पुन्हा भांडी घासू लागली, तर शिवांश तिचा राग बघून गप्प उभा होता. शपथ सांगतो, मला माहीत नव्हतं की आशा येणार आहे आणि तू दमली आहेस. तू ठरवले असतेस तर थोडा आराम करू शकली असतीस, शिवांशने निरागसपणे समजावले. आद्याने नळ बंद केला आणि त्याच्याकडे पाहिले. मी थोडा आराम केला असता तर तुझ्या आवडत्या मैत्रिणीसाठी कोणी स्वयंपाक केला असता? माझा पेपर आधीच खराब गेला आहे आणि त्यात माझा हातही भाजला आहे. हातावरच्या फोडाकडे बघत ती रडत म्हणाली. शिवांशने तिचा हात धरला आणि तिच्याकडे पाहिले. तू मला बोलावले असतेस तर मी तुला मदत करायला लवकर आलो असतो. आता थांब. त्याने कपाटातून बर्नॉल काढले आणि आद्याच्या हाताला लावले. मग तिला मागे ढकलून तो स्वतःच भांडे घासू लागला. बाजूला हो यार, तू भांडी घासताना दिसलास तर आंटीजी खूप रागावतील. आद्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो एखाद्या अनुभवी माणसाप्रमाणे भांडी घासत राहिला. मग मी बघतो, तू तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. परीक्षेची काळजी करू नकोस. तू नापास झालीस तर पुन्हा देऊ आणि काळजी करू नकोस. तू नापास झालीस तरीही माझीच उशील. मी तुला कधीही टोमणे मारणार नाही. शिवांशने तिचे सांत्वन केले आणि ती हाताची घडी घालून डोळ्यात पाणी आणून हसत त्याच्याकडे बघत राहिली. आता का रडतेस? भांड्यांना डिशवॉशिंग डिटर्जंट लावताना शिवांशने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. असंच. तू किती समजदार आहेस, आद्या म्हणाली आणि शिवांश मोठ्याने हसला. बरं, भांडी घासण्याचा फायदा तरी आहे की बायकोकडून कौतुक मिळतं. शिवांश गमतीने म्हणाला. काय करतोय शिवांश? अरे देवा, मी ऐकलंय की चांगल्या बायका नवऱ्याची सेवा करतात, पण इथे तुझ्या बायकोने तुला तिचा नौकर बनवलंय. आद्या उत्तर देण्याआधीच आशा स्वयंपाकघरात आली आणि थोड्या मोठ्या आवाजात बोलली. शिवांश आणि आद्याने एकाच वेळी तिच्याकडे पाहिले. घरकाम केल्याने कोणी नोकर बनत नाही. आणि तू कधी आलीस? आंटी आणि राहुल कुठे आहेत? शिवांशने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून नम्रपणे विचारले. ते दिवाणखान्यात बसले आहेत. मी आद्याला मदत करावी असं मला वाटलं, पण तिने तुलाच कामाला ठेवलंय हे मला कसं कळणार होतं? आशाने आद्याकडे नाराजगीने पाहिले आणि शिवांश हसला. चहा घेणार का? त्याने विचारले. तू स्वतः बनवलास तर मी पिणार. आशाने आग्रह धरला आणि आद्याने रागाने मुठ्ठी आवळल्या. तू आत बस, मी बनवून आणतो. शिवांशने तिला स्वयंपाकघरातून बाहेर पाठवण्याचा प्रयत्न केला, पण ती निघूनही गेली आणि आद्यासुद्धा जायला निघाली. कुठे चाललीस? माझ्यासोबत इथेच थांब. शिवांशने तिला थांबवले, पण ती त्यांचे न ऐकताच निघून गेली. सगळे जण दिवाणखान्यात बसून रात्री उशिरापर्यंत हसून विनोद करत होते, तर आद्या आपल्या खोलीत उदासपणे बसली होती. खिडकीबाहेरच्या आकाशाकडे पाहत होती, ज्यावर अपूर्ण असूनही चमकणारा चंद्र खूप सुंदर दिसत होता. आद्या, तू इथे बसली आहेस? बाहेर ये. मी, राहुल आणि शिवांश लुडो खेळत आहोत. तू पण ये ना, खूप मजा येईल. विचारात गडलेले असताना आशा तिच्या खोलीत आली आणि म्हणाली. नाही, तुम्ही सगळे खेळा. हे ऐकून आद्या दचकली. तिने नकार दिल्यावर आशा हसली आणि तिच्या समोर बसली. असो, मी काही बोलू का? तुला राग तर नाही ना येणार? तिच्या आवाजात उपहास होता. बोल. आद्याने तिला परवानगी दिली. तू स्वतःची काळजी घेत जा. आता माझ्याकडे बघ. मी दिवसभर तयार होत असते. मी भडक रंगाचे कपडे घालते, नवीन हेअरस्टाईल्स करून बघते, माझी स्किन चमकदार व्हावी यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करते. पण तू अशी वेणी घालून हलक्या रंगाचे कपडे घालतेस, तर शिवांशला भडक रंग आवडतात. असे बोलल्यावर आशा आकाशाकडे पाहू लागली. तुला दिवसभर स्वयंपाकघरात काम करण्याची गरज नाही, म्हणून तू छान तयार होऊ शकतेस, पण मला 1000 कामं करायची असतात. मी तुझ्यासारखी काचेची बाहुली बनू शकत नाही. आणि शिवांच्या आवडीनिवडीबद्दल बोलायचं झालं तर त्याला मी प्रत्येक रंगात आवडते. त्यामुळे माझ्या दिसण्याबद्दल काळजी करण्याऐवजी तुझ्या भविष्यावर लक्ष केंद्रित कर.
कारण दुसऱ्यांच्या नवऱ्यांवर नजर ठेवणं ही खूप वाईट गोष्ट आहे. ती तिच्याकडे न पाहता शांतपणे बोलली आणि आशाला प्रचंड राग आला. ज्या नवऱ्याचा तुला इतका अभिमान आहे, त्याला जर मी तुझ्याकडून हिसकावून घेतलं नाही तर माझं नावसुद्धा आशा राहणार नाही, ती रागाने म्हणाली आणि आत्याने उत्साहाने तिच्याकडे पाहिले. प्रयत्न तर करून दाखव, कारण तुझ्या आयुष्यात हे कधीच शक्य होणार नाही. आता जा, मला झोपायचं आहे, ती म्हणाली आणि आशाने पाय आपटले ती बाहेर गेली. आणि त्याचवेळी आत्याच्या डोळ्यात जमा झालेले अश्रू फुटून तिच्या गालावर पसरले. तू लुडो खेळायला का येत नाहीयेस? राहुलने दारातून डोकावून विचारले आणि तिने लगेच आपले अश्रू पुसले. ही दोन भावंड तिचा जीव घेत होती. मला नाही यायची इच्छा राहुलभाई, तिने चेहऱ्यावर एक खोटं हसू आणलं. अगं माझे प्रिय मैत्रीण, काही गोष्टी इच्छा नसतानाही कराव्या लागतात. चल ना, तुझ्याशिवाय मजा येत नाहीये, त्याने आग्रह केला. पण आत्या जायला तयार नव्हती. नाही राहुलभाई, कृपया मला जबरदस्ती करू नका, मला अजिबात इच्छा नाहीये, ती म्हणाली आणि तो हसला. ठीक आहे, पण लक्षात ठेव की मला तुझ्यासोबत नक्कीच खेळायचं आहे. लुडो नाही तर दुसरं काहीतरी चालेल. तो हे द्विअर्थी वाक्य बोलून निघून गेला तर आद्या त्याच्या शब्दांकडे लक्ष देण्याऐवजी शिवांच्या वागण्याने नाराज झाली होती. मी तुझ्याशी पुन्हा कधीही बोलणार नाही. आशा आली की तू मला विसरून जातोस. शिवांशी बोलत असल्याची कल्पना करत तिने आपल्या कपड्यांकडे नजर टाकली. आपली वेणी सोडली आणि केस विंचरले. कदाचित आशा बरोबर आहे, मी खरंच खूप साधं जीवन जगते, असा विचार करत तिने आपले कपाट उघडून कपड्यांकडे पाहिले. पण तिला त्यात जुन्या कपड्यांशिवाय काहीच सापडले नाही. मग ती कपाट बंद करून काहीतरी गमावल्याच्या भावनेसह झोपी गेली. माहीत नाही रात्रीचे किती वाजले होते तेव्हा आत्याला खोलीत पावलांचा आवाज जाणवला. सुरुवातीला तिला वाटले की हा तिचा भास आहे आणि ती दुसऱ्या कुशीवर वळली. पण जेव्हा कोणीतरी तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला तेव्हा ती घाबरून उठून बसली. डोळे उघडल्यावर तिला दिसले की एक मुखवटा घातलेला माणूस तिच्यावर वाकलेला आहे आणि त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला आहे. मी एकटीच आहे, त्यामुळे तुझ्या फायद्यासाठी काहीही चुकीचं करू नकोस, नाहीतर त्याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील. त्या माणसाने आपला मुखवटा काढून आत्याच्या डोळ्यावर हात ठेवला आणि तिच्या उजव्या गालाला स्पर्श करत आपले ओठ तिच्याजवळ नेले. आत्या या घाणेरड्या आणि किळसवाण्या स्पर्शासाठी तयार नव्हती. तिने हालचाल करून त्या माणसाकडे पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्याने पुन्हा आपला चेहरा मुखवट्याने झाकला आणि तो तिच्यापासून दूर गेला. तू कोण कोण आहेस तू? शिवा. आत्याने शिवांशला हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधीच तो माणूस खिडकीतून बाहेर पळून गेला. शिवांश आंटी. आद्या थरथरत्या पावलांनी खोलीतून बाहेर पळाली. तिचा आवाज ऐकताच शिवांश खोलीतून बाहेर आला. काय झालं आद्या? तू इतकी का घाबरली आहेस? नाईट सूट घालून तो तिला काळजीने विचारत होता. शिवांश, माझ्या खोलीत कोणीतरी आलं होतं, त्याने मला स्पर्श केला. तो घाबरल्यामुळे आणि भीतीमुळे तिला आपलं वाक्य पूर्ण करता आलं नाही, म्हणून शिवांशने तिचा चेहरा हातात घेतला आणि तिचं सांत्वन केलं. तिथे कोणीही नाही आहे आत्या, तुला नक्कीच वाईट स्वप्न पडलं असेल. रडू नकोस आणि इथेच बस, मी तुझ्यासाठी पाणी आणतो. शिवांश असं म्हणाला तेव्हा ती मोठ्याने रडू लागली आणि नकारार्थी मान हलवू लागली. मी काही स्वप्न पाहिलं नाही, मी खरं सांगते शिवांश, त्याने मला स्पर्श केला आणि मी गालावर हात ठेवत तिला स्वतःचीच लाज वाटली. ती तिचं वाक्य पूर्णही करू शकली नाही. त्याने काय केलं? त्याने काय केलं? सांग ना आत्या. यावेळी शिवांच्या काळजालाही धक्का बसला आणि आत्याने त्याला मिठी मारून हळूहळू रडायला लागली. त्याने रडत रडत तिने त्याला सगळं काही सांगितलं आणि शिवांशने तिला दूर ढकललं. तुझं डोकं फिरलंय का? एका माणसाने तुझ्यासोबत इतकं मूर्खपणाचं काम करून तो निघून गेला आणि तू त्याला तसं करू दिलंस? तू त्याला दूर ढकलू शकली असतीस. माझ्यासोबत इकडे ये. तो कुठून आला होता? शिवांशने तिचा हात धरला आणि तिला त्या खोलीत ओढत जिथे खिडकी बंद होती. ही खिडकी कशी बंद झाली? तो माणूस इथून आला आणि इथूनच परत गेला. मग ही खिडकी कशी बंद झाली? आत्याचा आवाज भीतीने थरथरत होता, म्हणून शिवांश खिडकी उघडायला पुढे गेला. बाहेरून लॉक आहे, तू इथेच थांब, मी बाहेर बघतो. खिडकी बंद पाहून शिवांशला संशय आला आणि तो अंगणात धावत गेला, जिथे आत्याच्या खोलीतली खिडकी उघडते, पण तिथे कोणीच नव्हते. थोडा वेळ शोधून तो परत आला, पण त्याने पाहिले की आत्या पलंगावर बसून रडत होती आणि आशा तिला काहीतरी सांगत होती. तूच त्याला बोलावले असशील, नाहीतर यावेळी एका मुलीच्या खोलीत जायची हिंमत कोण करणार नाही. खरं सांग, तो कोण होता? ती आत्याला आणखीनच घाबरवत होती. तेवढ्यात शिवांश आत आला. त्याने आत्याचा हात धरला आणि तिला आपल्यासोबत उभे केले. घाबरायची गरज नाही, तो तिथे नाहीये,
तो कोणीही असो, मी त्याला शोधून काढेल आणि तू आता या खोलीत राहणार नाहीस. मी तुझ्यासाठी खोली बदलून देतो." आशाच्या शब्दांकडे दुर्लक्ष करत त्याने आत्याला धीर दिला. "शिवांश, तू प्रेमात आंधळा झाला आहेस, पण मला स्पष्ट दिसतंय की या सगळ्यात आत्याचाच सहभाग होता. नाहीतर कोणीतरी असं गेटवरून उडी मारून असं कसं येऊ शकतं?" आशाने शिवांशला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मानेची नस ताठ झाली. "माझा आत्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे आमच्यात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नकोस आणि जाऊन शांतपणे झोप." तो असं म्हणाला आणि आशाने त्या दोघांकडे एक नजर टाकली आणि ती बाहेर निघून गेली. तर शिवांश तिथेच थांबला. त्याने आत्याला सोफ्यावर बसवले आणि तो तिच्या बाजूला बसला. "उद्या मी तुला निरोप देईन आणि माझ्या खोलीत घेऊन जाईल. काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे." तिचे डोके आपल्या छातीवर ठेवत शिवांशने तिच्या पाठीवर थाप मारली. त्याने मला स्पर्श केला आणि शिवांशपासून दूर राहा असेही सांगितले, नाहीतर मी त्याला ठार मारेन. आणि त्याने मला तुला घटस्फोट द्यायलाही सांगितले आहे. शिवांश, मला त्याची खूप भीती वाटते. तो खूप धोकादायक माणूस आहे. त्याला बिलगून रडत ती म्हणाली. शिवांच्या कपाळावर आढ्या पडल्या. त्याच्या धमक्यांवरून स्पष्ट दिसते की त्याला तू हवी आहेस, पण शिवांच्या बायकोवर नजर टाकून त्याने किती मोठी चूक केली आहे हे त्याच्या लक्षात आलं नसेल. मी त्याला थेट स्मशानभूमीत पाठवून देईल. शिवांशने तिला बाजूला सावरून तिचे अश्रू पुसले. "तू माझी पत्नी आहेस आणि तुला काळजी करण्याची गरज नाही. मी तुझ्या रक्षणासाठी इथे आहे. चल, शाब्बास, रडणं थांबव आणि झोप. मी इथेच सोफ्यावर बसलो आहे," शिवांश प्रेमाने म्हणाला. पण तिने नकारार्थी मान हलवली. "नाही, मला झोपायचं नाहीये. तू फक्त माझ्यासोबत थांब." तिने शिवांचा हात धरला आणि भीतीने खिडकीकडे पाहिले. "ठीक आहे, तू डोकं इथे ठेव." त्याने आपल्या खांद्याकडे इशारा केला आणि आत्याने आपले डोके त्याच्या खांद्यावर टेकवले. "त्याचा अवतार तुला आठवतोय का?" शिवांशने तिच्या हातावरून हळुवारपणे हात फिरवत विचारले. त्याने मुखवटा घातला होता आणि त्याचे डोळे तपकिरी होते. खूप विचित्र डोळे. मला त्याच्या डोळ्यांची भीती वाटली आणि त्याचे ओठ खरखरीत होते. हे सांगताना आत्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी येऊ लागले आणि शिवांशने रागाने डोळे मिटून घेतले. "मला माफ कर आत्या. माझ्यासमोर कोणीतरी तुला स्पर्श करून निघून गेलं, पण काळजी करू नकोस. मी त्याला शोधून काढेन." "त्याने इथे स्पर्श केला का?" शिवांशने तिच्या गालावर हात ठेवत विचारले. "हो," ती म्हणाली आणि शिवांशने तिच्या गालावर हळुवारपणे चुंबन घेतले. "मला तुझ्या स्पर्शाची भीती वाटत नाही, पण जेव्हा त्याने मला स्पर्श केला तेव्हा माझा जीवच थरथरला. तू त्याला मारून टाक. मला त्याचा तिरस्कार वाटतो." ती पुन्हा रडू लागली. "हो, मी त्याला मारून टाकेन. तू झोपून जा," तो म्हणाला. पण आत्या त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तिच्या आयुष्यात वादळ निर्माण करणाऱ्या त्या माणसाचाच विचार करत राहिली. सकाळचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला आणि तिचे डोळे उघडले. तिला आश्चर्य वाटले की ती शिवांच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती आणि तो तिच्याकडे पाहत विचारात गढून गेला होता. त्याने डोळे उघडताच तो हसला. "शुभ सकाळ, मिसेस. तुमची रात्र खूप छान गेली असेल, पण माझा बिचारा खांदा दुखतोय." तो खोडकरपणे म्हणाला आणि आत्या सरळ बसली. "तू रात्रभर इथेच बसला होतास?" "आय एम सॉरी. मला कळलंच नाही मी कधी झोपून गेले." लाजल्यामुळे तिने माफी मागितली आणि शिवांश उठून उभा राहिला. "काही होत नाही गं. मी रात्रभर तुझ्या सुंदर चेहऱ्याकडेच बघत होतो आणि माझा सगळा थकवा निघून गेला. समोर इतकी सुंदर बायको असताना माणूस कसा थकू शकतो?" शिवांशने डोळे मिटले आणि आत्याने एक दीर्घ श्वास घेतला. "एवढ्या तणावातही तू असे विचार करतोस?" ती दुःखी होऊन म्हणाली. "मग मी काय करू? तू इतकी गोड आहेस की माझं मन खोडकर होतं." तिची चिंता कमी करण्यासाठी शिवांश मजेत म्हणाला आणि आत्याने टेबलावर ड्रॉवरमधून एक बिस्किट काढून त्याला दिले. "हे खा आणि आता इथून निघून जा. उगाचच तमाशा होईल," ती म्हणाली आणि शिवांशने निरागसपणे मान डोलावली. "ठीक आहे, मी जातो. तसंही काल रात्री तू मला मिठी मारून डोळे मिटले होतेस आणि आता तू मला खोलीतून बाहेर काढते आहेस. खूप वाईट आहे." तो दुःखी असल्याचे नाटक करत म्हणाला. आद्या त्याच्याजवळ आली. "एक माणूस माझ्या खोलीत घुसला आणि त्याने मला निर्लज्जपणे धमकी दिली. तो कोण होता आणि त्याला काय हवं आहे हे मला कळत नाहीये, पण तू मात्र असं वागतोयस जणू काही झालंच नाही." आद्या म्हणाली आणि शिवांश हलकेच हसला. "आद्या, मी तुझ्यासारखं रडू शकत नाही, पण मी तुला वचन देतो की तो माणूस पुन्हा तुझ्याजवळ येणार नाही. म्हणून ही घटना मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न कर. कुणालाही सांगू नकोस. लोक गोष्टी फिरवून मुलींची बदनामी करतात." शिवांश म्हणाला तेव्हा त्याने तिला समजावून सांगितले. तेव्हा तिने होकारार्थी मान हलवली. "ठीक आहे. चल आता नाश्ता करूया." तो तिला बाहेर घेऊन गेला, जिथे आशा त्याची आई सरलाजींचे कान भरण्यात व्यस्त होती. "हो, पण राहुल काल रात्री निघून गेला आणि सकाळी परत आला. एवढा मोठा अपघात झाला आणि तुम्ही मला सांगितले सुद्धा नाही. आणि रात्रभर तिच्या खोलीत थांबण्याची गरज काय होती? ती काही लहान मुलगी नाही की स्वतःचे रक्षण करू शकणार नाही." सरलाजींनी शिवांशला पाहताच त्याला खडसावले. "आई ही माझी जबाबदारी आहे
आणि एवढं ओरडणे ऐकून जेव्हा तू आली नाहीस तेव्हा मला तिच्यासोबत थांबावं लागलं. शिवांच्या आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्या आईशी कठोर स्वरात बोलला आणि तिच्या तोंडून दुःख आणि राग दोन्ही वाहत होते. ती आत्याकडे एकटक पाहू लागली. ती नेहमी रडते आणि ओरडते. मग काल रात्री काय झालं हे मला कसं कळणार? आणि खरं सांगायचं तर मला वाटतं हे सगळं आत्याच्या संमतीनेच झालं. का आत्या? तो कोण होता आणि तू त्याला ओळखत होतीस की नाही? सरलाने द्वेषपूर्ण स्वरात विचारले आणि आत्याच्या डोळ्यात पाणी आले. मी त्याला ओळखत नव्हते, ती लहान तुटक आवाजात म्हणाली. शिवांशने शांतपणे तिच्या कपात चहा ओतला. आईशी वाद घालण्याऐवजी तो आत्याला हळूच म्हणाला, नाश्ता कर, मला भूक नाही. आपल्या चारित्र्यावर होणारे वारंवारचे आरोप पाहून ती हतबल झाली होती. त्यामुळे नाश्ता अर्धवट सोडून ती हळूच उठली. तुम्ही सर्वजण माझं नीट ऐका. आता जर कोणी माझ्या बायकोवर साधा आरोप जरी केला तर मी कोणालाही सोडणार नाही. आणि जर आजपासून तुमच्यामुळे तिच्या डोळ्यात एक अश्रू जरी आला तर मी तिला इथून घेऊन जाईल आणि माझा नवीन संसार थाटेल. यावेळी शिवांशने सर्वात थेट आणि कठोर शब्दात ताकीद दिली. काय बोलतोयस? ती मुलगी तुला तुझ्या आईपेक्षाही जास्त प्रिय झाली आहे का? की तू मला सोडायला तयार आहेस? आई रागाने लालबुंद होऊन म्हणाली. शिवांश नाश्ता न करताच उठून उभा राहिला. जेव्हा तू दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून माझ्या बायकोवर आरोप करू शकतेस, मग मी पण तुला सोडून जाऊ शकतो. आणि आज संध्याकाळी तू नातेवाईकांसाठी निरोप समारंभाची पार्टी ठेव. आता मी आत्याला क्षणभरसुद्धा एकटं सोडू शकत नाही. तो हे अगदी स्पष्ट आणि ठाम स्वरात म्हणाला आणि वेगाने आपल्या खोलीच्या दिशेने चालू लागला. तर आशा सरलाकडे रागाने बघत होती. शिवांश आता काय म्हणाला ते ऐकलं का? तू म्हणत होतीस की मी त्याला निरोप देण्यापासून थांबवण्यासाठी काहीतरी कारण शोधेन. मी तुम्हाला सांगते आंटी, जर शिवांशला ती मुलगी तिच्या खोलीत मिळाली तर मी माझा जीव देईन. तिने जमिनीवर पाय आपटले आणि घराबाहेर पळाली. त्याची आई घाबरून त्याच्याकडे गेली. शिवांशने तिला रात्रीच्या कार्यक्रमाबद्दल सांगितले होते. त्याने तिला त्याबद्दल सांगितले होते आणि त्याला आनंद झाला होता. म्हणून तिने आपली भीती बाजूला सारून निरोपाची तयारी सुरू केली. गुलाबी रंगाचा लेहंगा घालून कमरेवर मोकळे केस सोडून आद्या आरशासमोर मेकअप करत होती. तेव्हा तिच्या खोलीच्या दारावर कोणीतरी टकटक केली. ती उठून दार उघडायला गेली, पण समोर उभ्या असलेल्या माणसाला पाहताच तिच्या काळजाचा ठोका चुकला. तो तपकिरी डोळ्याचा मुखवटा घातलेला माणूस होता. आत शिरताच त्याने दार बंद केले आणि थेट आत्यावर बंदूक रोखली. घरात सगळेजण उपस्थित असूनही तो माणूस थेट तिच्या खोलीत येईल अशी आत्याने कधी कल्पनाही केली नव्हती. घाबरून ती किंचाळणार होती, पण त्या माणसाने तिला थांबवले. त्याने तिच्या कपाळावर बंदूक ठेवली. खबरदार, जर तू किंचितही आवाज केलास तर मी तुला प्रेमाने समजावून सांगितलं, पण तुला समजत नाही, म्हणून आता मला दुसरी पद्धत वापरावी लागेल. त्याने आत्याला भिंतीवर ढकलले आणि तिचा जीव जवळजवळ तिच्या घशात आला. कृपया मला जाऊ द्या. माझ्यासोबत काहीही चुकीचं करू नका. कृपया, मी कोणाची तरी अमानत आहे. ती थरथरत्या आवाजात त्याची विनवणी करत होती. पण त्या माणसाने रागाने तिचे तोंड दाबले. जर मला तुझ्यासोबत काही चुकीचं करायचं असतं तर मी ते खूप पूर्वीच केलं असतं, पण तू मला कायमची हवी आहेस. म्हणून हा निरोप नाकार आणि शिवांशला घटस्फोट देऊन माझ्याकडे ये. नाहीतर मी तुला मिळवीन. मी त्याला यासाठी ठार मारेन. तो माणूस थंड पण भयानक आवाजात धमकी देत होता. तर आद्या थरथर कापत राहिली. सांग, तू त्याला घटस्फोट देणार आहेस की नाही? तो तिच्या अगदी जवळ येऊन कुजबुजला आणि आद्याचं हृदय जणू थांबलं. तू कोण आहेस आणि हे सगळं का करत आहेस? तिचा आवाज घशातच अडकला. तो माणूस किंचित हसून तिच्यापासून दूर झाला. मग त्याने पलंगावर पडलेला तिचा दुपट्टा उचलला आणि तिचा चेहरा स्वतःकडे वळवला. पुढच्या क्षणी त्याने त्याने तोच दुपट्टा आत्याच्या डोळ्यांवर बांधला आणि तिला पुन्हा भिंतीला दाबले. मी कोण आहे हे तुला जाणून घ्यायचे आहे का? तो तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ वाकला आणि तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मग त्याचा गरम श्वास जाणवताच आत्या अस्वस्थपणे उजवीकडे सरकली. नाही माझ्या प्रिये, आता मला ओळखण्यात तुझं काही हित नाही. त्याने तिचे दोन्ही हात घट्ट धरले आणि अचानक आपले खरखरीत ओठ तिच्या ओठांवर दाबले. आद्या रडत रडत त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली, पण भीती आणि अशक्तपणामुळे ती हलूही शकली नाही. आद्या, मी तुझं प्रतिबिंब आहे आणि फक्त माझाच तुझ्यावर हक्क आहे. हा शिवांश तुझ्या लायकीचा नाही. तू त्याला घटस्फोट द्यायला हवास, म्हणजे आपण एकत्र राहू शकू. तुला कळतंय ना? तो माणूस यामुळे हळू आवाजात बोलला. पण भीतीने थरथर कापत असलेली आद्या रडतच राहिली. तेवढ्यात खोलीच्या दारावर कोणीतरी टकटक केली. त्या माणसाने पटकन आपला मास्क नीट केला आणि खिडकीतून अंगणात उडी मारली. तो निघून गेल्याबरोबर आद्याने सुटकेचा निश्वास टाकला. तिने लगेच डोळ्यावरचा स्कार्फ काढला, टिशूने चेहरा पुसला आणि दार उघडले. शिवांश तिथे तयार उभा होता. तुला काय झालंय? तुझं काजळ का पसरलंय? तू रडत होतीस का? आद्या, शिवांशने काळजीने विचारले आणि तिने लगेच नकारार्थी मान हलवली.
मी तुझ्याशी लग्न तर केलं आहे, पण मला तुझ्यासोबत राहायचे नाहीये. त्याची नजर चुकवत ती म्हणाली. शिवांश अविश्वासाने तिच्याकडे पाहत राहिला. तू काय म्हणते आहेस? आज आज आपला निरोप समारंभ आहे आणि मी मोठ्या मुश्किलीने आईची समजूत घातली आहे. शिवाय थक्क झाला. मला तुझ्यासोबत घटस्फोट हवा आहे. खरंच मला तुझ्यासोबत घटस्फोट हवा आहे. दूर राहा. त्याच्या डोळ्यांकडे न पाहता ती म्हणाली आणि शिवांशने तिचा हात धरून तिचा चेहरा आपल्याकडे वळवला. काय झालं? तू इतकी का घाबरली आहेस? त्याला आद्याच्या शब्दांवर विश्वास बसत नव्हता. तो पुन्हा आला. तो खूप धोकादायक आहे. प्लीज माझ्यापासून दूर राहा. प्लीज मला घटस्फोट दे. नाहीतर तो तुला मारून टाकेन. प्लीज शिवांश. ती हताशपणे म्हणाली आणि मोठ्याने रडू लागली. तो कधी आला होता आणि काय म्हणत होता? आपल्या आत उसळणारा राग कसाबसा आवरत शिवांशने विचारले. आत्ताच. जेव्हा जेव्हा तू दार ठोठावलेस तेव्हा तो खिडकीतून पळून गेला. त्याच्याकडे बंदूकही होती आणि तो म्हणत होता की जर मी तुला घटस्फोट दिला नाही तर जर तू तसं केलंस तर तो तुला ठार मारेन. आद्या थरथरत्या आवाजात सगळा प्रकार सांगत राहिली, एकही शब्द न बोलता. शिवांशने एक टिश्यू उचलला आणि हळुवारपणे तिच्या चेहऱ्यावरून अश्रू आणि मस्कारा पुसू लागला. मग त्याने तिला एका खुर्चीवर बसवले आणि तो तिच्यासमोर बसला. रडू नकोस आणि तुझा मेकअप नीट कर. मी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ते त्याला शोधून काढतील. त्याने तिचे सांत्वन केले, पण आद्या मान खाली घालून रडतच राहिली. तो खूप नीच माणूस आहे. त्याला माझ्या शरीरावर ताबा मिळवायचा आहे. मला वाचव शिवांश, नाहीतर तो माझ्यावर हावी होईल. ती हुंदके देत गयावया करत होती. शिवांशने लगेच तिचे डोके धरले आणि तिला मिठी मारली. मला नेहमीच उशीर होतो. तुला एकटं सोडायला नको होतं. पण काळजी करू नकोस. तो माणूस घरात कुठेतरी असणारच, कारण मी माझी माणसं घरभर तैनात केली आहेत. तुझा विस्कळलेला मेकअप नीट कर आणि माझ्यासोबत बाहेर ये. त्याने स्वतःच तिच्या ओठांना लिपस्टिक लावली आणि मग तिला बाहेर घेऊन गेला. ए शिवांश, तू तर तिचा हात असा धरला आहेस की तुला तुझ्या बायकोच्या गुलामगिरीसाठी जसा पुरस्कार मिळणार आहे. त्याने पाहताच आशा त्याला टोमणा मारत म्हणाली आणि शिवांश हलकेच हसला. जर बायकोच्या गुलामगिरीसाठी एखादा पुरस्कार असता तर मी तो मोठ्या अभिमानाने स्वीकारला असता. पण दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ केल्याबद्दल पुरस्कार स्वीकारायला तुला कदाचित लाज वाटेल. शिवांशने तिला उत्तर दिले. त्याने तिला असे उत्तर दिले की ती गप्पच राहिली. तेवढ्यात राहुल तिला शोधत आत आला. आशा, तू इथे काय करत आहेस? गाव तुला शोधतंय, तो म्हणाला. शिवांश आद्याला घेऊन पुढे चालू लागला, पण अचानक त्याची नजर राहुलच्या ओठांवर पडली. ते ओठ खरखरीत आणि कोरडे होते. एका क्षणांसाठी ही शिवांशच्या मनात शंकेची लाट उसळली, पण पुढच्या क्षणी त्याच्या काळ्याभोर डोळ्यांकडे पाहून त्याने मान हलवली आणि आद्याला घेऊन अंगणात गेला, जिथे पाहुणे हळूहळू जमू लागले होते. शिवांशने आद्याला मंचावर बसवले आणि स्वतः पाहुण्यांचे स्वागत करू लागला. चल शिवांश, आपण एक ग्रुप फोटो काढूया. मागून आशाचा आवाज आला आणि तो येऊन आद्यासोबत बसला. आद्या घाबरली होती. आपले अश्रू कसेबसे आवरत होते. शिवांशला तिची अवस्था जाणवली म्हणून त्याने हळुवारपणे आद्याचा हात धरला. मी जवळच आहे, घाबरू नकोस. डोळा मारत त्याने तिला धीर दिला. त्यांचे जोडलेले हात पाहून आशाने दात ओठ खाल्ले. शिवांश, ही मिठाई खा. तुझ्या आईने तुझ्या आवडत्या गुलाबजामुन बनवले आहेत. आशाने मिठाईचे ताट त्याच्यासमोर ठेवले आणि शिवांशने त्यातील एक उचलून तोंडात टाकला. तू ते सोडून दे, तुझी लिपस्टिक खराब होईल, आशा आद्याला म्हणाली. तिने ताट उचलले आणि ते स्वयंपाकघरात नेले. मग सगळे फोटोशूटमध्ये व्यस्त झाले. पण थोड्या वेळाने शिवांश त्याला गरगरत होते. त्याने डोक्याला हात लावला, पण त्याच्या डोळ्यासमोरून सगळं काही धूसर झालं. त्याने सोफ्यावर टेकवण्याचा प्रयत्न केला, पण तो स्वतःला सावरू शकला नाही आणि थेट त्यावरच कोसळला. तो बेशुद्ध झाल्याच्या क्षणी संपूर्ण घरात भीती पसरली. सगळेच घाबरले होते आणि आद्या वेदना आणि धक्क्याने त्याला हलवू लागली. आशाने लगेच रुग्णवाहिकेला फोन केला आणि सरलासोबत शिवांशला रुग्णालयात नेले. आद्यालाही जायचे होते, पण आशाने तिला थांबवले. हे देवा, शिवांशला बरं कर. त्याला काहीही होऊ देऊ नकोस. त्याचे सगळे दुःख माझ्यावर सोपव, पण त्याला माझ्यावर दया करा. शिवांशिवाय माझं दुसरं कोणीही नाही आणि मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. कृपया त्याला वाचवा. तिच्या गालांवर दवबिंदूप्रमाणे अश्रू चमकत होते आणि तिचं हृदय भयंकर थरथरत होतं. तेवढ्यात अचानक तिला दार बंद झाल्याचा आवाज आला. ती घाबरून मागे वळली आणि तोच मुखवटा घातलेला माणूस समोर उभा असलेला पाहून ती रागाने उठून उभी राहिली. तू तू कोण आहेस आणि तू माझ्या जीवावर का उठला आहेस? माझ्या आनंदाचा गळा घोटायला तू का आला आहेस? शिवांशला तूच इजा पोहोचवलीस, बरोबर? त्याला माझ्यापासून हिसकावून घेण्याचा प्रयत्न तूच केलास, बरोबर? ऐक, जर त्याला काही झालं तर मी तुला जिवंत सोडणार नाही. ती एका संतप्त शेरणीप्रमाणे त्याच्या दिशेने धावली आणि त्याने आद्याचा हात घट्ट पकडला. त्याने तिला
तिला पकडले आणि तिचा चेहरा दुसरीकडे वळवला. वेदनेमुळे तिच्या तोंडातून एक हृदयद्रावक किंचाळी बाहेर पडली. खबरदार, मी तुला आधीच बजावले होते. शिवांशला घटस्फोट दे, पण तू माझे शब्द थट्टा म्हणून घेतलेस. आता त्यासाठी तयार राहा, कारण मी मिठाईत मिसळलेल्या विषाने शिवांच्या जगण्याची आशा जवळजवळ नष्ट केली आहे. माझ्या प्रिय राजकुमारी, आता तू फक्त माझी आहेस. लवकरच मी तुला या घरातून दूर माझ्यासोबत घेऊन जाईन. मग मी तुझ्याशी लग्न करेन. मी आपल्या लग्नाची रात्र अविस्मरणीय बनवेल आणि शिवांशने स्वतःसाठी पाहिलेली सर्व स्वप्ने मी पूर्ण करेन. तो माणूस आद्याच्या कानाजवळ वाकला आणि हळू पण भयानक आवाजात कुजबुजला. आद्याचे संपूर्ण शरीर सुन्न झालं. तू माझ्या नवऱ्याला विष दिलंस? लाज वाटायला हवी तुला. देव तुला कधीच शांती देऊ नये. तुझा प्रत्येक श्वास वेदनादायी ठरो आणि तू वेदनांनी तडफडून मरण्याची प्रार्थना करो, पण तेही मिळायला नको. शिवांच्या अवस्थेचा विचार करताच तिच्या मनातील भीती रागात बदलली. ज्या माणसाने तिचं सुखी आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं त्याच्यावर ती संताप व्यक्त करत होती. हा हा हा, शाप देऊन मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस आद्या. लवकरच तू माझ्या ताब्यात येशील आणि कदाचित तुला माहीतही नसेल. सध्या या घरात तुझ्या आणि माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. म्हणून जर तुला तुझं स्वतःचं भलं हवं असेल तर फक्त माझं शांतपणे ऐक. तो थंड पण भीतीदायक आवाजात म्हणाला. तिने त्याला दूर ढकलून त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिला पुन्हा स्वतःकडे खेचले. त्या क्षणी आद्याने आपल्या संपूर्ण ताकदीने त्याच्या गालावर एक जोरदार थप्पड लगावली. त्या थप्पडचा आवाज खोलीभर घुमला आणि त्याच्या चेहऱ्यावरून मुखवटा खाली पडला. पुढच्या क्षणी भीती आणि धक्क्याने आद्याचे डोळे विस्फारले. ती दगडासारखी स्तब्ध उभी राहिली. तिच्या समोरील चेहऱ्यामुळे तिच्या पायाखालची जमीन सरकली. तो अनोळखी नव्हता. तो दुसरा तिसरा कोणीही नसून आशाचा मोठा भाऊ राहुल होता. लेन्स घालून आणि आवाज बदलून ज्याला ती नेहमीच राहुल भाई म्हणायची. तर मग तोच होता जो इतके दिवस तिला घाबरवत होता, धमक्या देत होता आणि तिचा पाठलाग करत होता. हे सध्या आद्याच्या नियंत्रणाबाहेर होते. तो जणू विजेचा धक्काच होता. ती लगेच 2 पावले मागे सरकली. राहुल भाई, तिचे ओठ थरथरले आणि पुढच्या क्षणी राहुलच्या कृती आठवून आद्याच्या अंगावर काटा आला. मला भाऊ म्हणू नकोस माझ्या प्रिये. आता सत्य समोर आलं आहे. चल चल, आपण हे अंतर आज कायमचं संपवून टाकूया. राहुलने निर्लज्जपणे तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढले. पण आद्याने स्वतःला सोडवण्याचा अतोनात प्रयत्न केला. तुम्ही हे काय करत आहात राहुल भाई? मी तुमच्यासाठी बहिणीसारखी आहे आणि तुम्ही इतके दिवस माझ्यासोबत हे सगळं करत होतात. तुम्हाला झालं तरी काय आहे? आपण लहानपणापासून एकत्र खेळलो आहोत, एकत्र मोठे झालो आहोत. मग तुम्ही माझ्याबद्दल असले घाणेरडे विचार कधीपासून करू लागलात? मला एकटं सोड, नाहीतर तू माझ्यासोबत ज्या किळसवाण्या गोष्टी केल्या त्या मी सगळ्या सांगेन. मला वाटलं बाहेरची कोणीतरी धोकादायक व्यक्ती असेल, पण तो तू निघालास. मला तुझा तिरस्कार वाटतो राहुल भाई. ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आद्या, तू मला नेहमीच आवडायचीस, पण लहानपणापासून तू मला सोडून शिवांसोबत खेळायचीस. तू मला एकटं सोडून त्याला तुझ्या अभ्यासाबद्दल सांगायचीस आणि मी तुझ्या एका नजरेसाठी तळमळत राहायचो. मग हळूहळू तू शिवांसाठी मला पूर्णपणे दुर्लक्षित करू लागलीस. मी दिवसभर खूप मेहनत करून तुझ्या वाढदिवसाचं नियोजन करायचो आणि तू नेहमी शिवांच्या छोट्याशा भेटवस्तूचं कौतुक करायचीस. तू नेहमी त्याच्याकडेच बघायचीस आणि आणि जणू काही तुझ्या नजरेत माझं अस्तित्वच नव्हतं. मला वाटलं होतं की एक दिवस मी तुला लग्नाची मागणी घालेल, पण शिवांशने ह्यावेळीही मला हरवलं आणि तुझ्याशी लग्न केलं. त्या रात्री मी ठरवलं की मी तुला कोणत्याही परिस्थितीत मिळवण्याची आणि शिवांशला तुझ्यापासून वेगळं करण्याची शपथ घेतली होती. आणि बघ, आज माझा सूड पूर्ण झाला आहे. आता तू फक्त आणि फक्त माझी आहेस आणि तो शिवांश तिथेच वेदनांनी तडफडून मरेल. राहुलने आपल्या मनातील खोलवर रुजलेला द्वेष उद्गारला आणि आद्याने त्याला जोरात ढकलले. त्याच्या पकडीतून स्वतःला सोडवून घेतले. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जर शिवांशला काही झालं तर तुलाही सोडलं जाणार नाही. तू इतक्या खालच्या पातळीला जाशील याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मत्सर आणि द्वेषाने तुला इतकं आंधळं केलं आहे की तू नात्यांची पवित्रता विसरून गेलास. पण देव बघत आहे. तो माझ्या शिवांशला नक्कीच वाचवेल आणि तुला तुझी शिक्षा नक्कीच मिळेल. ती थरथरत्या पण गंभीर आवाजात म्हणाले आणि राहुलच्या ओठांवर एक विषारी हास्य पसरले. तुझ्या शिवांशला आता सोडलं जाणार नाही आद्या, आणि लवकरच तू माझ्यासोबत असशील. त्यामुळे तोंड बंद ठेवलेलंच बरं. आणि जरी तू तोंड उघडलंस तर लक्षात ठेव, तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. एक अनाथ असहाय्य मुलीच्या शब्दांवर कोण विश्वास ठेवणार? उलट तुझीच बदनामी होईल. त्यामुळे जर तुला संपूर्ण कुटुंबात स्वतःची बदनामी करायची असेल
तर खुशाल माझं नाव घे. बाकीचं समजण्याइतकी तू हुशार आहेसच. तिच्या चेहऱ्यावर हळुवारपणे स्पर्श करत तो बाहेर जायला लागला. तेव्हा आद्याने त्याला थांबवले. आशाला तुझ्या या कृत्याबद्दल माहिती आहे का? हो, तिला शिवांश हवा होता आणि मला तू. म्हणून आम्ही मिळून तुला घाबरवण्याचा कट रचला, जेणेकरून तू शिवांशला घटस्फोट देशील. पण तू अपेक्षेपेक्षा जास्त हट्टी निघालीस. त्यामुळे मला शिवांशला मिठाईत विष मिसळावं लागलं. आणि अर्थात मी आशाला विषाबद्दल सांगितलं नाही. मी तिला फक्त एवढंच सांगितलं की हे भूल देणारं औषध आहे. नाहीतर तिने मला ते करूच दिलं नसतं. आताही ती मला हॉस्पिटलमधून फोन करून विचारते की तू विष का मिसळलंस? पण मी काय करू माझ्या प्रिये? माझ्या आणि तुझ्यामध्ये दुसरं कोणीही मला सहन होत नाही. तो तिरस्कारयुक्त हास्य करत निघून गेला तर आद्या थापा टाकत सोफ्यावर बसली होती. तिने थरथरता हात छातीवर ठेवला आणि श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागली. अश्रू अखंड वाहत होते. नात्यांचे हे भयानक रूप पाहून तिचे हृदय जणू तुटलेच. थोड्या वेळाने तिने एक निर्णय घेतला असावा. ती उठली, दार बंद केले आणि बाहेर निघून गेली. रात्रीच्या त्यावेळी स्वतःला सावरण्यासाठी तिने खूप संघर्ष केला होता. ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. सरला आणि आशा ऑपरेशन थिएटर समोर बसल्या होत्या. त्यांच्याकडे एक नजर टाकून ती दाराजवळ गेली आणि आत डोकावण्याचा प्रयत्न केला. पण पडद्यामुळे तिला काहीच दिसले नाही. हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तुझ्या दुष्ट हेतूंमुळे शिवांची ही अवस्था झाली आहे. जर त्याला काही झालं तर मी तुला कधीच माफ करणार नाही. आशा उठून तिच्या जवळ गेली आणि हळू आवाजात म्हणाली. आद्याने आपले अश्रू आवरले. शिवांच्या या अवस्थेला कोण जबाबदार आहे हे तुलाही माझ्या इतकंच माहीत आहे. त्यामुळे मला तोंड उघडायला लावू नकोस. नाहीतर मी तुम्हा दोघी बहिणी भावांचं वाईट कृत्य सगळ्यांना सांगेल. शिवांशला शुद्धीवर येऊ दे. मग मग तो तुम्हा दोघांकडून बदला घेईल. मनातील धाकधूक आवरत ती ठामपणे बोलली आणि आशाचा चेहरा बदलला. आद्याला त्याच्या खेळाबद्दल कळलं आहे यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. बरं झालं तुला कळलं. तसंही तू इतकी बाळभूत नाहीस की तुला हे कळणार नाही की तोंड उघडलं तर फक्त तुलाच त्रास होईल. मी आणि राहुलभाई तसेही सगळ्यांचे लाडके आहोत. त्यामुळे तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. म्हणून तू गप्प राहणंच तुझ्यासाठी चांगलं आहे. आणि जर राहुलभाई तुला रोज रात्री घाबरवू शकतो, त्रास देऊ शकतो आणि शिवांच्या मिठाईत विष घालवू शकतो, तर तो तुला कायमचं गप्प करू शकतो. म्हणून तुझ्या आत्मसन्मानाचं आणि आयुष्याचं रक्षण तू स्वतःच कर. मला वाटतं आत्तापर्यंत तुला सगळं कळलं असेल, बरोबर ना? जेव्हा आशाने तिला धमकी दिली तेव्हा आद्याच्या ओठांवर एक उपहासात्मक हास्य उमटले. हो, मला चांगलंच कळतंय. तुम्ही आमच्यासोबत जे खेळ खेळला आहात तो मला पूर्णपणे समजला आहे. पण लक्षात ठेवा, देवाची काठी मुकी असते. असे म्हणून ती जाऊन बाकावर बसली आणि शिवांसाठी प्रार्थना करू लागली. तर सरलाजी तिच्याकडे नाराजीने पाहत होत्या. सकाळच्या प्रकाशाने संपूर्ण शहर व्यापले असताना डॉक्टरांनी त्यांना सांगितले की शिवांशला शुद्ध आली आहे. सरलाजींनी देवाचे आभार मानले आणि आशानेही सुटकेचा निश्वास टाकला. पण आद्या, जी रात्रभर जागी राहून देवाकडे रडत होती आणि शिवांच्या जीवाची प्रार्थना करत होती, ती वेड्यासारखी गयावया करत शिवांच्या खोलीकडे धावत गेली. त्याला ऑपरेशन थिएटरमधून त्याच्या खोलीत हलवण्यात आले होते. तो आता शुद्धीवर होता आणि एका परिचारिकाने त्याला भेटायची परवानगी देण्यात आली होती. आद्या खोलीत शिरताच शिवांशने तिच्या पावलांचा आवाज ओळखून दरवाजाकडे पाहिले. मला माफ कर शिवांश, मला खरंच माफ कर. ती हुंदके देत त्याच्याकडे आली आणि तिचे अश्रू पाहून शिवांश वेदनेने उठण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याच्यात ताकद नव्हती. तू कशाबद्दल माफी मागत आहेस? त्याने अगदी क्षीण आवाजात विचारले. पण आद्याने उत्तर दिले नाही. ती त्याच्या शेजारी बसली आणि त्याच्या कपाळावर चुंबन घेतले. शिवांश, माझ्या प्रिये, तू ठीक आहेस ना? तुला जास्त दुखत नाहीये ना? ती त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा पुन्हा चुंबन घेत होती आणि आपल्या अश्रूंनी त्याचा चेहरा भिजवत होती. तर शिवांश आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. त्याने आजपर्यंत आद्याला इतकी अस्वस्थ आणि अनियंत्रित कधीही पाहिले नव्हते. मी ठीक आहे, काळजी करू नकोस. अशक्तपणामुळे तो फक्त एवढंच म्हणाला आणि आद्याने त्याचा हात धरला, आपल्या डोळ्यांवर ठेवला. तुझा माझ्यावर किती विश्वास आहे शिवांश? त्याचा हात धरून आद्याने अश्रू ढाळत विचारले. शिवांशने एक दीर्घ श्वास घेतला. आपल्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला. माझ्यापेक्षा जास्त, या संपूर्ण जगापेक्षा जास्त, तो म्हणाला. आणि आद्या, तिने त्याच्या हाताचे प्रेमाने चुंबन घेतले. तर माझ्यावर विश्वास ठेव. हे सगळं आशा आणि राहुलभाईनेच केलं आहे. त्यांनी आपल्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. राहुलने तुझ्या मिठाईत विष घातलं होतं आणि काल रात्री त्यानेच मला घाबरवलं होतं. तिने वाक्य अपूर्ण सोडले आणि शिवांशच्या चेहऱ्याकडे पाहिले, जो आता खूपच धोकादायक झाला होता. मला त्याच्यावर संशय आला होता, पण मला वाटलं की हा माझा भ्रम आहे आणि मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण तुला हे सगळं कसं कळलं? तू ठीक आहेस ना? त्याने तुला काही इजा करण्याचा प्रयत्न तर केला नाही ना? शिवांशने काळजीने विचारले आणि तिने नकारार्थी मान हलवली.
त्याने मला काही इजा केली नाही. तो काल रात्री आपल्या खोलीत आला होता आणि त्याने मला घाबरवलं. त्याने आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला, पण झटापटीत त्याचा मुखवटा गळून पडला. त्याने लेन्स लावले होते आणि तो इतक्या जड, घोगऱ्या आवाजात बोलत होता की मी त्याला ओळखूच शकले नाही. आणि त्याने स्वतःच मला सांगितले की त्याने हे सर्व मत्सरापोटी केले. त्याला माझ्याशी लग्न करायचे होते आणि आशाला तू हवा होतास. ते इतके वाईट का आहेस शिवांश? ती रडत म्हणाली. वेदनेने शिवांशने डोळे मिटले. काळजी करू नकोस. त्याने कोणाच्या बायकोवर वाईट नजर टाकली आहे हे मी त्याला सांगेन. तू फक्त माझ्यासोबत इथे बस. अशक्तपणामुळे जास्त बोलण्याऐवजी त्याने आपल्या आत्याला त्याच्यासोबत थांबायला सांगितले आणि ती रडत मुकाट्याने त्याच्याकडे पाहत राहिली. खूप दुखतंय का? शिवांशचं दुःख तिला पाहवत नव्हतं. आत्या ही शारीरिक वेदनापेक्षा जास्त मनस्ताप आहे. जेव्हा आपण विश्वास ठेवलेली माणसं आपला विश्वासघात करतात तेव्हा खूप वेदना होतात. मी आशाला नेहमीच खूप महत्त्व दिलं आणि तिला भावासारखं वागवलं, पण तिने माझ्या पाठीमागे माझ्यावर खूप वाईट हल्ला केला. त्या रात्री तुला सोडून तिच्यासोबत लुडो खेळायचा मला पश्चाताप होतोय. मी तुला खूप रडवलं, नाही का? शिवांशने खेदात विचारले आणि आद्याने आपले अश्रू पुसले. मी तसेही खूप भावनिक आहे. तुझ्याकडून थोडी जरी अनास्था दाखवली गेली तर मला रडू येतं. पण यात तुझी काही चूक नाही. मी तुला एक गोष्ट सांगू का? आशा जे काही बोलते ते सगळं मी माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड केलं आहे. आता मी या दोघांबद्दलचं सत्य संपूर्ण कुटुंबाला सांगेल, ती आशेने म्हणाली आणि शिवांशने तिचा हात धरला. आपल्याला आता असं काही करायची गरज नाही. याचा जास्त विचार करू नकोस. मी आता हे प्रकरण स्वतःच सांभाळेन. शिवांश म्हणाला आणि आद्याने होकारार्थी मान हलवली. आजपर्यंत मला कधीच जाणवलं नव्हतं की तू माझ्यासाठी इतका महत्त्वाचा आहेस. मला वाटलं होतं की माझा जीवच निघून जातोय. मला वाटलं होतं की मी मरेन. तू मला खूप त्रास दिला आहेस आणि आज मला जाणवलं की तुझ्याशिवाय माझं काहीच अस्तित्व नाही. तूच माझं सर्वस्व आहे शिवांश. ती अत्यंत भावूक होऊन म्हणाली आणि एवढ्या संकटातही शिवांश किंचित हसला. मी सुद्धा तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. शुद्धीवर आल्याबरोबर सर्वात आधी माझ्या मनात तुझ्याबद्दलच विचार आला. मला तुझी आठवण आली, कारण माझ्याशिवाय तुझं कोणीच नाही. पण आद्या, तुला खंबीर राहायला हवं. मला माहीत आहे की घरातल्या कोणालाच तू आवडत नाहीस, पण तुला धाडसी व्हायलाच हवं. तू शिवांची पत्नी आणि त्याचं प्रेम आहेस. आत्मविश्वास आणि सामर्थ्य तुझ्यावर शोभून दिसतात. शिवांश असं म्हणाला आणि ती हसली. तुझी संगतच मला बळ देते. जर तू आयुष्यभर माझ्यासोबत राहिलास तर मी आणखी खंबीर होईन, ती प्रेमाने म्हणाली आणि शिवांशने पुन्हा डोळे मिटले. तर त्याचे मिटलेले डोळे पाहून आद्या आपले अश्रू रोखून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागली. ती 3 दिवस सतत शिवांशसोबत रुग्णालयात होती. त्या रात्री आशा निघून गेली, तर सरलासुद्धा तब्येत बिघडल्यामुळे घरी गेली. या 3 दिवसात आद्या शिवांशसोबत सावलीसारखी एकटीच राहिली. आज शिवांश हॉस्पिटलमधून घरी आला, म्हणून तेव्हाही आद्या त्याच्यासोबतच होती. आता त्याची तब्येत पूर्वीपेक्षा खूपच चांगली होती. संपूर्ण कुटुंब घरात जमले होते. पण कुणाशीही बोलण्याऐवजी शिवांश आद्याला दार बंद करायला सांगून थेट आपल्या खोलीत जाऊन झोपून गेला. आशाला तुला भेटायचं आहे. दार बंद करत आद्या त्याला म्हणाली, मला कोणालाही भेटायचं नाही. तू सुद्धा थोडा वेळ झोप. तू 3 दिवसांपासून जागी आहेस. आजारी पडशील. शिवांश तिला म्हणाला. तिचा हात धरून त्याने तिला आपल्यासोबत पलंगावर बसवले आणि ती थकलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली. तू खूप उदास आहेस, नाही का? आद्याने तिचा गाल कुरवळत प्रेमाने विचारले. माहीत नाही, मला प्रत्येक नात्यापासून तुटल्यासारखं वाटतंय. शिवांश तिचा हात हळूवारपणे धरून म्हणाला आणि आद्याच्या डोळ्यात पाणी आले. माझ्यापासून सुद्धा? तिने विचारले आणि शिवांश हलकेच हसला. मी तुझ्यापासून कधी दूर होऊ शकेल का? तू माझ्या आत्म्यात राहते आद्या. आता तुझ्याशिवाय मला श्वास घेणेही कठीण झाले आहे. पण मला या गोष्टीची खंत आहे की मी तुझे रक्षण करू शकलो नाही. शिवांश शुद्धीवर आल्यापासून तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नव्हता. यात तुझा दोष नाही. हे सर्व नशिबात लिहिलेले असेल. त्यामुळे अपराधी वाटून घेऊ नकोस आणि माझ्याकडे बघ. मी तुझी आद्या आहे. तिने शिवांशला त्याच्या संकोचातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, म्हणून तो तिच्याकडे पाहू लागला. हो, तू माझी आद्या आहेस. फक्त माझी आद्या. त्याने भावूक होऊन आद्याचा चेहरा धरला आणि त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकवले आणि आद्याने शांतपणे डोळे मिटले. इथेही आद्याने आपला गाल पुढे केला आणि शिवांश हसून तिच्या गालावर प्रेमाने चुंबन घेतले. माझं तुझ्यावर प्रेम आहे. आद्याने आपले प्रेम व्यक्त केले, पण शिवांश काही बोलण्याआधीच त्यांच्या खोलीबाहेर आवाज झाला. कोणीतरी जोरात दार ठोठावू लागले, म्हणून आद्या जाऊन तिने दरवाजा उघडला. समोर आशा उभी होती. बाकीचे कुटुंब उभे होते. सरलाजी सर्वात पुढे होत्या आणि येताच त्यांनी आद्याच्या चेहऱ्यावर जोरात थप्पड मारली, ज्यामुळे ती मागे ढकलली गेली. शिवांश आपले दुःख विसरून लगेचच उभा राहिला. आई, तू काय करत आहेस? आद्याला आपल्या मागे लपवून तो तिच्यासमोर उभा राहिला आणि तिने आशाचा फोन त्याच्या हातात दिला. बघ, तुझी बायको काय करत आहे.
ती कोणासोबत तरी मजा करत आहे. या वाईट बाईला विचार की तिने आपला विश्वासघात का केला, सरलाजी रागाने म्हणाल्या. तर दुसरीकडे शिवांश तो व्हिडिओ पाहत होता, ज्यात मुखवटा घातलेला माणूस आद्याच्या गालावर टेकलेला होता. शिवांशने रागाने मुठ्ठी आवळल्या आणि थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या राहुलकडे जाऊन त्याची कॉलर पकडली. त्याने त्याच्या चेहऱ्यावर जोरात ठोसा मारला आणि त्याला जमिनीवर ढकलले. संपूर्ण कुटुंबासमोर तुझी फजिती होऊ नये म्हणूनच तू इतके दिवस माझ्या बायकोला छळ करत होतास, हे मी लपवून ठेवलं होतं. तू किती नीच आणि हलकट माणूस आहेस की इतकं सगळं करूनही लाज वाटण्याऐवजी तू माझ्या बायकोला दोष देतो आहेस. शिवांश त्याला मारत रागाने म्हणाला, मी तुला या व्हिडिओ मागचं सगळं सत्य सांगेन. हा हलकट माणूस कित्येक दिवसांपासून माझ्या बायकोला धमक्या देत होता. तो मुखवटा घालून आणि आवाज बदलून तिचा छळ करायचा. त्याने आद्याला घटस्फोट घेण्याची धमकी दिली. नाहीतर तो मला ठार मारेन असे म्हणाला आणि जेव्हा आद्याने त्याचे ऐकले नाही तेव्हा त्याने माझ्या मिठाईत विष मिसळले. आणि या संपूर्ण कटात आशासुद्धा त्याच्यासोबत होती. नक्कीच तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस, म्हणून माझ्याकडे पुरावा आहे. आद्या, शिवांश रागाने ओरडला आणि आद्याने आपला मोबाईल त्याच्या दिशेने पुढे केला. शिवांशने रेकॉर्डिंग वाजवले आणि ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. जर राहुल भाई तुला दररोज रात्री घाबरवू शकतो, त्रास देऊ शकतो आणि शिवांशच्या मिठाईत विष मिसळू शकतो, तर तो तुला कायमची शांत करू शकतो. म्हणून तुझ्या सन्मानाचे आणि जीवनाचे रक्षण तू स्वतःच कर. मला वाटतं तुला आता सगळं कळलंय, बरोबर ना? आशाचा आवाज संपूर्ण दिवाणखान्यात घुमला आणि बाकीचे सर्वजण थक्क झाले. ते सर्व आश्चर्याने आशा आणि राहुलकडे पाहत राहिले. आशाने गुपचूप निघून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या सायरनच्या आवाजाने तिचा प्रयत्न हाणून पाडला. तुम्ही पोलिसांना बोलावले? ती वळली आणि तक्रारीच्या नजरेने शिवांशकडे पाहिले. जे कोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, शिवांश थंडपणे म्हणाला. त्याचवेळी पोलीस आले आणि राहुलने त्यांना थांबवण्याचा वारंवार प्रयत्न करूनही त्यांनी आशा आणि राहुलला दोघांनाही अटक केली. संपूर्ण कुटुंब धक्क्यात पाहत होते. तेव्हा सरलाजी लाजल्यामुळे ती आद्यासमोर उभी राहिली. मला माफ कर आद्या, मी आयुष्यभर तुझ्याशी खूप क्रूरपणे वागले आहे. मला आशाला सून बनवायचं होतं, म्हणून मी नेहमी तुझ्यापेक्षा तिलाच प्राधान्य दिलं. पण आज मला कळतंय की माझ्या मुलाच्या लायकीची कोणी असेल तर ती फक्त तूच आहेस. मी घराच्या लोकांना सोडून लोकांवर विश्वास ठेवला. यात एक गोष्ट शिकायला मिळाली की सहजपणे कोणावरही विश्वास ठेवू नये. आपली जवळची व्यक्ती आहे म्हणून ती बरोबरच असेल असं गृहीत धरून आपल्या जवळच्या लोकांना दुखवू नये. मी तुझ्यावर खूप मोठा अन्याय केला आहे. तुला मला शिक्षा करायची असेल तर करच, पण कृपया मला माफ कर. तिने आद्यासमोर हात जोडले आणि आद्याने हळुवारपणे तिचे हात धरले. ठीक आहे मम्मी, जे काही झालं ते झालं. आतापासून माझा आदर करण्याचा प्रयत्न करा, कारण अनाथ असूनही मी सुद्धा आदरास पात्र आहे, ती म्हणाली. तिने आईला मिठी मारली. किती सुंदर आहे यार, हे कुठून आणलंयस? हातात चांदीचे पैंजण धरून आद्याने उत्साहाने विचारले. आणि आज बऱ्याच दिवसांनी ऑफिसला गेलेला शिवांश तिच्यासमोर गुडघ्यांवर बसला. बाजारातून तुला पैंजण आवडतात, बरोबर? लहानपणी मोत्याचे पैंजण घालून तू मला कशी घाबरवायचीस, आठवतंय? शिवांशने तिला कशाचीही तरी आठवण करून दिली आणि ती बेभान होऊन हसली. तुला इतक्या जुन्या गोष्टी आठवतात, हे तर कमालच आहे शिवांश. तसं तुझं बरोबर आहे, मला खरंच खूप पैंजण आवडतात, ती आनंदाने म्हणाली आणि पैंजण घालण्यासाठी खाली वाकली. तेव्हा शिवांशने नकारार्थी मान हलवली आणि तिचा पाय आपल्या मांडीवर ठेवून प्रेमाने तो तिच्या पायात पैंजण घालू लागला. आद्या त्याच्या लाजेने लाल झालेल्या चेहऱ्याकडे मंत्रमुग्ध होऊन पाहत राहिली, जो चेहरा त्याच्या प्रेमाची खोली पाहून तिला रोज चकित करत असे. धन्यवाद शिवांश, हे खूप सुंदर आहे. तो सरळ उभा राहिल्यावर आद्या डोळ्यात पाणी आणून म्हणाली, मग रडण्यासारखं काय आहे? तो तिच्यासोबत पलंगावर बसला आणि आद्याने त्याचे केस कुरवाळले. कारण माझ्या प्रिय पती, कारण तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि जर तुम्ही कधी माझ्याकडे दुर्लक्ष केलं तर मी काय करेन याची मला भीती वाटते, ती खोडसाळपणे म्हणाली आणि शेवटी तिच्या आवाजात थोडी खिन्नता होती. मी तुझ्याकडे दुर्लक्ष का करेन? तू एका क्षणासाठीही माझ्या विचारातून जात नाहीस, नाही का? तू कधी रिकामं रात्रीचं आकाश पाहिलं आहेस का? चंद्राशिवाय ते किती अपूर्ण आणि ओसाड दिसतं. मी त्या रिकाम्या काळोख्या आकाशासारखा आहे आणि तू त्यावर चमकणाऱ्या चंद्रासारखी आहेस, ज्याच्याशिवाय मी अपूर्ण आहे, शिवांश प्रेमाने म्हणाला. आणि आद्या त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून आरामात बसली. आय हेट यू, ती हसून म्हणाली आणि शिवांशने तिचं नाक ओढलं. पण आय लव्ह यू मिसेस आद्या. शिवांश, तुला भीती वाटत असेल की कोणीतरी तुझ्या प्रेमावर वाईट नजर टाकेन, म्हणून तू तुझं प्रेम व्यक्त करत नाहीस, पण मला कशाचीही भीती वाटत नाही, म्हणूनच मी माझं प्रेम उघडपणे व्यक्त करतो.
तो म्हणाला आणि त्याचं हसणं संपूर्ण खोलीत घुमलं. या प्रेमकथेचा साक्षीदार म्हणून खोलीच्या भिंती जणू मूकपणे हसत होत्या. अनेक अडचणी आणि अडथळ्यांवर मात करून शिवांश आणि आद्याचे प्रेम अखेर आपल्या गतव्यवस्थानापर्यंत पोहोचले होते आणि जणू काही वरच्या महासागराच्या लाटांवर त्यांचे नाव कोरले जात होते.